येस. सो वेलकम व्लॉग नंबर दुसरा जयपूर सिरीजच्या. हा पप्पाचा आउटफिट आज वेगळा आहे. पप्पाचा आउटफिट आज हेरम, व्हाईट शर्ट आणि व्हाईट शूज आहेत इझीचे. चिनूचं हे आहे. पप्पा माझं दाखव. ठीक आहे, चिनू दाखवेल माझं. वेअरिंग अ शर्ट, जॉर्डन जीन्स अँड ऑल. ठीक आहे, पुढे गेले. वेलकम चॅनल टू माय बॅक. आता आम्ही आलेलो आहोत अल्बर्ट हॉल म्युझियममध्ये. जसं तुम्ही बघताय हे आहे सगळे लोक. व्ह्यू खूप सुंदर आहे आणि विल बी गोईंग इनसाईड, कारण आम्हाला इकडचं काही माहिती नाही. सो जर मला काही इन्फॉर्मेशन मिळाली तर मग मी तुम्हाला नक्की सांगेन. डे 2 थोडंसं खूप जास्त ऊन आहे आणि जयपूर इज थोडंसं ह्युमिड, हीट जास्त इथे. काकी, मम्मा काय बोलताय? डे 2 रेडी आहात? डे 2 इज रेडी. अरे हे बघा, हिचं फोटो चालू झालेला आहे. आणि हे आहे म्युझियम आणि हा नुसता फोटो हॉलिक आहे, नुसता फोटो काढतोय हा. येस, डे 2 साठी एक्साइटेड. वेरी हॉल म्युझियम. येस, चलो लेट्स गो इनसाइड. आम्ही आता अल्बर्ट हॉल म्युझियममध्ये आलेलो आहोत. इथे 17th सेंचुरी, 18th सेंचुरीचे कार्पेट्स, काही जे त्या टायमाला जे राजा महाराजा महाराजा होती, त्यांच्या टायमिंगमध्ये काय काय असायचं आता हे तुम्ही बघू शकता. इथे कार्पेट्स अँड ऑल स्टफ आहेत. सो हे सगळं त्या टायमापासूनचे ठेवलेले आहेत फ्रॉम 17th सेंचुरी अँड ऑल. आता पुढे बघूया काय काय होतं आहे. सो लेट्स सी. तुला कसं वाटतंय? हो, वाच आहे. म्युझियम बद्दल बोल. म्युझियम छान आहे. ज्याला हिस्ट्रीमध्ये खूप इंटरेस्ट आहे ना, त्याने नक्की यावं आणि बघावं की किती छान छान गोष्टी ते लावलेल्या आहेत. हा बघून दे. बोल. अरे खरंच. बोल बरोबर आहे. हां, बरोबरच आहे. बस हिस्ट्री ज्यांना आवडते त्यांनी इथे यावं. आणि मग आर्किटेक्चर पण खूप छान आहे. तो ज्यांना फोटोग्राफी आवडते त्यांनी पण यावं. म्हणजे बघण्यासारखं आहे. आणि बाहेर खूप कडकेचं ऊन आहे आणि इथे जरा फॅन लावलेला आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटते. इंडोर असल्यामुळे. AC चलो आता तुझी बारी. शिवाजी महाराजांनी ज्या काळामध्ये सगळी धातू पंचधातू आहे ते आहे तिकडे बघण्यासारखे आहे. मला कट करण्यासारखं नको टाकू बोलू. अल्बर्ट आईन्स्टाईन नाही काय? अल्बर्ट हॉल म्युझियमचं झालेलं आहे टूर. आता आम्ही थोडंसं फूड टाईम आणि त्यानंतर मग आम्ही बघूया काय काय होतं आहे. लेट्स मूव्ह. जास्त ब्लॉग नाही करणार बस. आलेलो आहोत हॉटेलमध्ये. इथे मम्मी आहे, बाकी सगळे समोर आहेत. विल बी हॅव्हिंग आवर लंच दिल्ली 6 मध्ये आणि मग इथून आम्ही जाणार आहे पुढच्या साईटसिंगसाठी. लेट्स सी. ठीक आहे, आपण बघूया काय होत आहे आणि मग व्हेरी खाऊन दे, फिरून दे, तुम्हाला दाखवून द्या. ओके. आता आमचं येस फूड आलेलं आहे सगळ्यांचं. इथे सगळे जेवत आहेत आणि पप्पा आणि मी मागवलेलं आहे मॉकटेल. सो येस, चिअर्स टाईम. लेट्स स्टार्ट. आलेलो आहोत जंतर मंतर. हे बघा, तुम्ही बघू शकता सर्व जंतर मंतर बघायला आलेलो आहोत.
आणि इकडची हिस्ट्री असे बोलू शकतो की आपण बेसिकली हे आर्क क्लॉक्स किंवा हिस्टॉरिकल गोष्टींमध्ये थोडंसं जास्त आहे, जिथे टायमिंगचा खेळ आहे. जसं इथे तुम्ही बघू शकता ही ब्राऊन लाईन आहे आणि ही लाईन आहे. सो जेव्हा सनलाईट पडते ना त्या टायमाला इथे आपल्याला ते टाईम स्ट्रक्चर बघायला मिळतं. बेसिकली 5 हे सगळं आहे. ही लाईन जी आहे ना ही 5, 3, 2 जे पण आहे जेवढे पण वाजलेले असतात तसं. आणि त्याच्याशिवाय ऑलमोस्ट जे इकडे स्ट्रक्चर आहे ते खूप अगोदर बनलेलं आहे की 17th सेंचुरी किंवा 18th वगैरेमध्ये बनलेलं आहे. आणि तीच हिस्ट्री आहे जिथे ते लोक अगोदर टाईम कसे नोट डाऊन करायचे किंवा अंदाजा कसा लावायचे ते असं सगळं असायचं. आणि येस, पहिली गोष्ट मेन इन्फॉर्मेशन ब्लॉगसाठी नाही आहे, मी माझ्याच मेमरीजसाठी बनवतो आहे. सो येस, जास्त काही बडबडू नाही शकत मी या गोष्टीबद्दल. तुम्हाला हवं तर गुगलवरती जा ना, गुगलवर जा आणि घ्या इन्फॉर्मेशन, मी नाही देणार है ना. कॉन्टेंट कुठून भेटणार? मी सांगेन. हां मी सांगेन. इथे असे फिर बोल, सांग. मी सांगेन ना. हां सांग. शिवाजी महाराजांनी काय काय केलं ते इथून काहीच रिलेट नाही करत. मागे हे येतं. ठीक आहे, लेट्स गो.